वाटतं का? आता आपण इथे व्हॉलीबॉल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय कड साहेब इथं आहेत, तर त्यांची मुलाखत आपल्याला ते भेटलेली आहे, त्याच्याशी मुलाखत आहे. या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने पुणे जिल्ह्याचे व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय उदयजी कड सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांची या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने मुलाखत घेतो. नमस्कार सर. नमस्कार सर, व्हॉलीबॉल हा खरं तर महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला, जसं कबड्डी आणि कुस्तीच्या प्रमाणेच त्याला जनसामान्यांचं या ठिकाणी सहकार्य मिळतं. तर हा आता जे तुम्ही जिल्हा संघटनेचे अध्यक्ष आहात, तर त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये काय पद्धतीने काम चालतं व्हॉलीबॉलचं? पुणे जिल्हा व्हॉलीबॉल हे पुणे जिल्ह्यात व्हॉलीबॉल खेळला जातो आणि प्रत्येक तालुक्यात क्लब आहेत, प्रत्येक तालुक्यात खेळाची मैदानं आहेत आणि प्रत्येक तालुक्यात सराव चालतो. एकूण पुणे जिल्ह्यात 30 ते 40 पुरुष आणि महिला टीम चालली. त्या माध्यमातून प्रशिक्षण चालू असतात. आमचे आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल कोच देवदास जाधव आहेत, त्यानंतर श्याम पळसुळे आहेत, त्यानंतर डोके सर आहेत, निलेश जगताप आहेत, असे कोचेस आहेत. ते प्रत्येक ठिकाणी जाऊन 2-2 दिवस वेळ काढून त्यांचे सराव घेतात. निश्चितच चांगली गोष्ट आहे सर. तुम्ही तरुण पण आहात आणि त्या अनुषंगाने ह्याला भरपूर म्हणजे व्हॉलीबॉल ही जी मातीचा जो खेळ आहे, आंतरराष्ट्रीय लेवलला त्याला ऑलिम्पिकमध्ये पण ह्या व्हॉलीबॉलचा सहभाग आहे आणि भारताला ऑलिम्पिक मेडल मिळण्याची शक्यताही या व्हॉलीबॉलमध्ये होऊ शकते. त्या अनुषंगाने ग्रामीण भागात तुम्ही जे सांगितलं सासवडमध्ये चांगलं काम आहे, मनसरमध्ये, त्या अनुषंगाने त्या ठिकाणी काय काम चालतं ग्रामीण भागाच्या लेवलला? ग्रामीण भागामध्ये सासवडमध्ये साबळे फाउंडेशन त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचं ग्राउंड तिथं तयार केलेलं आहे. असे लोक मोठमोठे आपल्याला जर ह्या ठिकाणी आजकाल लोक फक्त क्रिकेटमध्ये पैसे खर्च करतात किंवा क्रिकेटमध्ये जास्त लक्ष देतात किंवा टेबल टेनिस झालं, बॅडमिंटन झालं, अशा खेळात लोक जास्त पैसे देतात. व्हॉलीबॉलमध्ये तेवढं कोण करत नाही. तर त्या ठिकाणी साबळे फाउंडेशनच्या वतीने ग्राउंड तयार केलेलं आहे. त्यानंतर तिथं राहण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे बाहेरनं मुलं तिथे येतात खेळण्यासाठी आणि तिथंच राहतात. बरोबर. असं आपल्याला भरपूर ठिकाणी करता येईल. त्या ठिकाणी ग्राउंड उपलब्ध झाले पाहिजे, जागा उपलब्ध झाल्या पाहिजे. जागेच्या किमती पण इतक्या वाढलेल्या आहेत की बाबा तिथं ग्राउंड्स आणि हे असं. बघा, निश्चित सर, व्हॉलीबॉल खेळ हा जसं कबड्डी आणि खो खो त्या ह्याच्या बरोबर कमी खर्चात उभं राहणारा असा खेळ आहे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मुलं सहज सहभागी होऊ शकतात अशा पद्धतीचा खेळ आहे. सर, तुम्ही जे सांगितलं राष्ट्रीय गेम्स जे आहेत ते केरळमध्ये येत आहेत, तर त्याच्या संघरचनेची जी काय स्थिती तुम्ही जी सांगितली त्याप्रमाणे सांगा ना. आता नॅशनल गेम्स नॅशनल चालू आहेत. या नॅशनलमध्ये ज्या 8 टीम मुलांच्या आणि 8 टीम मुलींच्या ज्या क्वालिफाय होतील त्याच 8 टीम आणि महिला आणि पुरुष तिथं खेळतील केरळमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय गेम्सला. हे फक्त व्हॉलीबॉलमध्ये नाही, कबड्डीमध्ये पण असंच आहे. प्रत्येक ह्याच्यात क्वालिफाईंग 8 टीम्स खेळतात. याच्यामध्ये पुणे जिल्ह्याला काय स्कोप आहे आणि कोणते समजा मुलं त्याच्यामध्ये आहेत का महाराष्ट्राच्या संघामध्ये? महाराष्ट्र संघामध्ये आता पुण्याची 2 मुलं आहेत आणि 4 मुली आहेत. रेल्वेची टीम पण आपल्या पुणे जिल्ह्यात खेळते. त्यातल्या 4 मुली हे आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळतात, म्हणजे आता इंडियाच्या टीममधून खेळतात. त्या मुली तिथं असणार. नॅशनल गेम्सला जर आमची टीम क्वालिफाय झाली मुलांची तर निश्चित 2 मुलं आपल्या पुणे जिल्ह्यातले असतील. मुलींची टीम क्वालिफाय होईलच. त्यामध्ये आपण पुण्याच्या 4 मुली आहेत, त्या पण निश्चित त्या ठिकाणी खेळतील. सर, NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनल हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती काम करतोय. 45 देशामध्ये याचं प्रक्षेपण होत आहे. तर याच्यामध्ये तुम्ही उद्योग जगताला ह्या माध्यमातून काय सांगू इच्छिता?
मी उद्योजकाला एवढं सांगू शकतो की ज्याप्रमाणे तुम्ही क्रिकेट, बॅडमिंटन, लॉन टेनिस ला खर्च करता, त्याचप्रमाणे अशा उद्योजकांनी जे खेळाडू उद्योजक आहेत, म्हणजे ज्यांना खेळ आवडतो, त्यांनी कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल आणि जे बाकी गेम्स त्यांना पण महत्त्व दिलं पाहिजे, त्यांच्यासाठी मग त्यांनी थोडासा वेळ आणि पैसे उपलब्ध करून दिले पाहिजेत. निश्चितच सर, या ठिकाणी NSSC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला खरं तर तरुण रक्ताची गरज असताना या ठिकाणी उदयजी कड सरांचं या ठिकाणी नेतृत्व मिळालंय आणि महाराष्ट्राचा हा व्हॉलीबॉल संघ आणि व्हॉलीबॉलचं जे खेळ आहे निश्चितच चांगल्या दर्जाचं स्थान घेतल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच अनुषंगाने देशालाही या ठिकाणी चांगला स्कोप मिळण्याची प्रक्रिया ह्या उदयजी सरांच्या माध्यमातून मिळेल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल आपलं मी आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद.